नमस्कार मित्रांनो, उन्हाळा आला की घराघरात आमरसाचा दळवा सुटतो. आंबा हा फळांचा राजा असला तरी अनेकदा आमरस खाल्ल्यानंतर पोट जड होणे, गॅस होणे, सुस्ती येणे अशा समस्या जाणवू लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपण आमरस खाताना त्याच्या पचनाकडे दुर्लक्ष करतो. मित्रांनो, आमरस खाण्याची पद्धत आतापासून नाहीये, तर फार जुन्या काळापासून आहे. पण जुन्या काळाचे लोक जेव्हा आमरस खायचे ना, तेव्हा त्या आमरसामध्ये 2 गोष्टी टाकायच्या, ज्यामुळे आमरस अमृत बनून जायचा, पचन सहजरित्या होऊन जायचं आणि आमरसाचे पुष्कळसे फायदे शरीराला व्हायचे. आज आपण पूर्वीच्या काळी आमरस मध्ये अशा कोणत्या 2 गोष्टी टाकायच्या की ज्याच्यामुळे आमरस अमृत बनून जायचा, त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे, चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आयुर्वेदानुसार आंबा हा अत्यंत पौष्टिक असला तरी तो पचायला जड असतो. तो खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे जी अनेकांना माहित नाही. जी पूर्वीचे लोक वापरायचे तीच. मी तर रोज आमरस खातो, पण हे मला माहित नव्हतं असं तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच वाटेल. आज आपण जाणून घेणार आहोत की आमरस मध्ये फक्त या 2 वस्तू टाकल्यावर तुमच्या आरोग्यावर काय जादू होऊ शकतो. ती छोटीशी कृती तुमच्या पचन संस्थेला कशी सुरक्षित ठेवते आणि आमरसाची विष होण्यापासून कसे वाचवते, हे आज आपण या व्हिडिओ मधून सविस्तर पाहणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट नेहमी तुम्हाला बघता येईल. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आंबा हा फळाचा राजा आहे आणि आंबा सहसा सगळ्यांना आवडतोच. कारण आंबा हा चवीला गोड आहे आणि मनाला सुखावणारा असला तरी त्याची प्रकृती उष्ण आणि थोडी जड मानली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमरस खाल्ल्यानंतर काहींना पोटामध्ये जडपणा किंवा अस्वस्थता, काहींना तर आमरस खाल्ल्याने इतका गरम पडतो की त्यांना हागवण लागून जाते. पूर्वीच्या काही लोक आमरस मध्ये ज्या 2 गोष्टी टाकायच्या ना, त्याच्यातली एक गोष्ट इथे साजूक तुपाची छोटीशी पण एक प्रभावी भूमिका सुरू होते. आमरस मध्ये 1 चमचा शुद्ध तूप मिसळलं की जणू काही त्या गोड रसाला एक संतुलित साथ मिळते. तूप आंब्याच्या उष्ण स्वभावाला मृदू करतं आणि पचण्यासाठी आमरसाला अधिक अनुकूल बनवतं. त्यामुळे आमरसामुळे होणारी छातीतील जळजळ, आंबट ढेकळ किंवा उष्णतेचा प्रभाव कमी होण्यासाठी मदत होते. हा केवळ चव वाढवण्याचा प्रयोग नाही, तर शरीराला संतुलन देणारी एक विचारपूर्वक सवय आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, तुपाची खरी ताकद त्याच्या स्नेह गुणधर्मामध्ये लपलेली आहे. ते शरीरामध्ये वंगणासारखे काम करतं आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. काही लोकांना आमरसानंतर बद्धकोष्ठता किंवा पोट नीट साफ न होण्याचा त्रास जाणवतो, कारण आंबा आतड्यामध्ये किंचित कोरडेपणा निर्माण करू शकतो. अशा वेळी तूप आतड्यांना मऊपणा देतो आणि हालचाल सहज करतं आणि अन्न पुढे सरकवण्यास मदत करतं. परिणाम, आमरस जड अजिबात वाटत नाही आणि दुसऱ्या दिवशी पोट साफ होण्यासही सोपं वाटतं. याशिवाय तूप शरीरातील ऊतींना पोषण देण्यासाठी मदत करतं. त्यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि शरीरामध्ये हलकं संतुलन वाटू लागतं. मित्रांनो, साध्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर आमरस आणि तूप यांची जोडी ही पचनशक्तीला स्मूथ अनुभव तयार करते. बऱ्याच जणांना मनात तुपाबद्दल एक गैरसमज असतो की ते खाल्लं की लगेच वजन वाढतं, पण प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलेलं साजूक तूप उलट पचायला मदत करतं आणि आंब्यातील नैसर्गिक साखरेचा उपयोग शरीर अधिक संतुलनपणे करू शकतं. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्याऐवजी हळूहळू ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ टिकते. म्हणूनच तूप हे केवळ चव वाढवणारा घटक नाही, तर शरीरातील स्थिर ऊर्जा देणारा साथीदार आहे. मित्रांनो, हे तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण आता तुम्हाला माहित झालं आहे ना. आणि म्हणूनच पुढच्या वेळेस आमरसचा बेत करताना त्यात एक छोटासा चमचा साजूक तूप घालण्याची सवय लावा, जे आपले पूर्वी काळचे लोक करत होते.
ही साधी सवय तुम्हाला पचायला आधार देईल, उष्णतेचा त्रास कमी करेल आणि आमरसचा अनुभव अधिक समाधानकारक बनवेल. मित्रांनो, आंब्या खाल्ल्यानंतर काही लोकांना पोट फुगल्यासारखं वाटणं, जडपणा येणं किंवा मग वारंवार गॅस होणं हा एक सामान्य अनुभव असतो आणि अनेकदा याकडे लोक दुर्लक्ष करतात. पण यामागे शरीरातील सूक्ष्म बदल लपलेले असतात. आंबा हा गोड आणि किंचित जड असल्यामुळे तो शरीराला वात आणि कफ या दोन्ही दोषावर परिणाम करू शकतो. जेव्हा हे दोन दोष असंतुलित होतात तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि अन्न नीट पचन होत नाही. अशा वेळी साधा पण प्रभावशाली उपाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिमूटभर सुंठ पावडर. मित्रांनो, सुंठाला आयुर्वेदात पचन सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. हे केवळ भूक वाढवत नाही तर अन्न योग्य प्रकारे पचवण्यासाठी शरीराला मदत करतं आणि त्यामुळे आमरस घेताना थोडीशी सुंठ घालणं म्हणजे पचन संस्थेला एक प्रकारचं बळ देणं आहे. मित्रांनो, सुंठाचा प्रभाव केवळ पचन पुरता मर्यादित राहत नाही तर तो पोटातील वायू कमी करण्याचा, जडपणाला हलकं करण्यास मदत करतो. आमरसामुळे निर्माण होणारा गॅस बाहेर काढण्यासाठी सूंठ अत्यंत उपयोगी ठरते, ज्याच्यामुळे पोट हलकं वाटतं आणि अस्वस्थता कमी होते. पण मित्रांनो, काहींना सुंठाची चव तीव्र वाटू लागते तर त्यांनी काय करायचं? आंब्याच्या रसामध्ये सूंठ अगदी किंचित थोडीशी म्हणजे पाव चमची एवढेच टाकायचे, जेणेकरून त्याचा स्वाद लागणार नाही. किंवा दुसरा पर्यायी म्हणजे वेलची उत्तम पर्यायी ठरतो. वेलचीचा सौम्य सुगंध आणि गोडसर चव आमरसाला एक वेगळाच फ्लेवर देतात. वेलची पावडर आमरस मध्ये टाकल्याने त्याचा स्वाद आणि सुगंधच वाढत नाही तर त्याचबरोबर ती पचन क्रिया सुधारण्यात मदत करते. वेलची शरीराला हलकं ठेवते, अन्न लवकर पचवते आणि आंब्याचा गोडवा संतुलित करते. त्यामुळे आमरस खाल्ल्यानंतर येणारी सुस्ती, आळस किंवा झोप येणं यासारख्या समस्या कमी होतात आणि शरीर अधिक ताजेतवाने वाटतं. या दोन्ही नैसर्गिक घटकाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे ते पोटातील आम्लाला नियंत्रणात ठेवतात. अनेक वेळा आमरस खाल्ल्यानंतर घशामध्ये आंबट पाणी येणे, ढेकर येणे, छातीत जळजळ होणे किंवा ऍसिडिटी वाढणं यासारखे त्रास जाणवू लागतात. अशा परिस्थितीमध्ये सुंठ किंवा वेलचीची मिसळलेला आमरस शरीरासाठी एक प्रकारचा संरक्षण कवच तयार करतो. तो पचन संस्थेला स्थिर ठेवतो, त्रास होण्याची शक्यता कमी करतो. त्यामुळे अगदी छोट्याशा प्रमाणात केलेला हा बदल, आमरस मध्ये चिमूटभर सुंठ किंवा वेलचीची पावडर घालणं तुमच्या अनुभवात मोठा फरक घडवू शकतो आणि यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या आमरसाचा स्वाद कोणत्याही त्रासाशिवाय घेऊ शकता आणि तुम्ही भरमसाठ आमरस खाऊ शकता आणि पोटाच्या समस्यापासून पण दूर राहू शकता. मित्रांनो, उन्हाळ्यात आमरस हा आपल्या जेवणाचा स्टार असतो. सण वार त्योहार पाहुणे कोणीही आलं आमरस बनवला जातो. पण जर तो चुकीच्या पद्धतीने खाल्ला गेला तर त्याचे फायदे पूर्णपणे मिळत नाही. अनेक जण जेवण झाल्यानंतर शेवटी पोटभर आमरस खातात कारण त्यांना असं वाटतं की गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. या प्रसंगामध्ये समारंभामध्ये गेल्यावर आपण जेवणाच्या शेवटी भरमसाठ आमरस पितो. पण मित्रांनो, शरीराच्या दृष्टीने पाहिलं तर ही सोय पचनासाठी अडथळा ठरू शकते. आमरस हा अधिक जड आणि उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे पचवण्यासाठी शरीराला ऊर्जा लागते. जर तो जेवणानंतर मोठ्या प्रमाणात घेतला गेला तर आधी खाल्लेले अन्न किंवा आमरस याचे एकत्र पचन करणं शरीराला कठीण जातं. त्यामुळे आमरस घेण्याची योग्य पद्धत म्हणजे आमरस हा जेवणाच्या सुरुवातीला जेवताना मर्यादित प्रमाणात घेणे, जेणेकरून शरीर त्याला सहज स्वीकारू शकेल. यासोबत आमरस नेहमी ताज्या आणि नैसर्गिक आंब्यातूनच तयार केलेला असावा. बाहेरचा प्रिझर्व्हेटिव्ह रस खाऊ नये. मित्रांनो, त्यात पांढरी साखर तर अजिबात घालायची नाही. पांढरी साखर घातली तर त्याचे फायदे सगळे नष्ट होऊन जातील आणि म्हणून जर तुम्हाला आंब्याचा रस कमी गोड वाटत असेल तर त्याच्यात थोडासा गूळ टाका किंवा धाग्यावाली साखर येते जिला आपण खडी साखर म्हणतो, ती तुम्ही बारीक दळून त्याच्यामध्ये थोडीशी टाकू शकता आणि आमरसला गोडवा आणू शकता. म्हणजे आमरसला गोडवा आणण्यासाठी थोडासा गूळ
किंवा खडी साखर टाकणे अधिक हितावह ठरते, कारण की तो शरीराला पोषक घटक देतो आणि पचण्यासाठी तुलनेने सोपा असतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमरस खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय. बऱ्याच लोकांना गोड खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पिण्याची इच्छा होते, पण ही सवय पचन प्रक्रियेला धीमी करते. मित्रांनो, आमरस मध्ये आधीच पाण्याचे प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे त्यावरून पुन्हा पाणी घेतल्यास पोटातील जठराग्नी कमी होते आणि त्यामुळे अन्न नीट पचत नाही. गॅस, जडपणा किंवा पोट फुगीसारखे, त्यामुळे किमान अर्धा तास तरी पाणी पिणे टाळावे. हे पचनासाठी खूप फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला तहान लागलीच असेल तर कोमट पाणी पिया किंवा साध्या तापमानाचे पाणी घेणे योग्य ठरतं. तसंच आमरस खाताना खूप जास्त तळलेले किंवा तेलकट पदार्थ जसे की भजी, पुरी याचा अतिरेक टाळणेही तितकंच महत्वाचं आहे, कारण की अशा पदार्थामुळे पचन संस्थेवर आणि विशेषतः यकृतावर अतिरिक्त ताण येतो, ज्याच्यामुळे शरीर थकलेले वाटू शकते. तर पुरी, भजी याच्याऐवजी एकदम बारीक कोरड्या पातळ पोळी किंवा पुरणपोळी बरोबर आमरस खाण्याची सवय लावा. मित्रांनो, आमरस खाण्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपण त्याच्यामध्ये काही पारंपरिक पण शास्त्रीय दृष्ट्या योग्य घटक मिसळतो. आपल्या घरात पूर्वीपासून चालत आलेली सवय म्हणजे आमरसात थोडंसं साजूक तूप, चिमूटभर सुंठ किंवा वेलचीची पूड घालणं. मित्रांनो, हे केवळ चवीसाठी नाही. मित्रांनो, याच्याने चव तर वाढतेच, पण त्याच्या मागे एक खोल विज्ञान दडलेले आहे. तूप आमरसाची उष्णता समतोलित करतं, पचन सोपं करतं, तर वेलची शरीराला हलकं आणि ताजेतवाने ठेवते. ह्या तिन्ही गोष्टींचं एकत्रित मिश्रण म्हणजे आमरसाला एक परिपूर्ण संतुलन मिळणं आहे. यामुळे केवळ पोट हलकं राहत नाही, तर शरीरात ऊर्जा टिकून राहते, आळस किंवा सुस्ती जाणवत नाही. म्हणजे साध्या वाटणाऱ्या या छोट्या गोष्टी प्रत्यक्षात तुमच्या आरोग्यासाठी मोठा फरक घडवू शकतात. मित्रांनो, शेवटी आमरस हा फक्त एक गोड पदार्थ नसून योग्य पद्धतीने घेतला तर तो एक संपूर्ण पोषण देणारा आहार बनू शकतो. जर तुम्ही वेळ, प्रमाण आणि योग्य संयोजन याचा विचार करून आमरस खाल्लात तर तो तुमच्या शरीरासाठी अमृत समान ठरू शकतो. तो उन्हाळ्यातील थकवा कमी करतो, शरीराला ऊर्जा देतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. त्यामुळे पुढच्या वेळी आमरसचा स्वाद घेताना या छोट्या पण प्रभावी सवयी लक्षात ठेवा. योग्य वेळी खा, योग्य गोष्टी सोबत खा आणि शरीराच्या गरजेनुसार खा. मित्रांनो, ह्या सवयी अंगीकार केल्या तर तुम्ही केवळ चवच नाही तर उत्तम आरोग्यही मिळवू शकता आणि हा उन्हाळा अधिक आनंददायी बनवू शकता. तर मित्रांनो, आमरस खाताना लहान वाटणाऱ्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. साजूक तूप आणि सुंठ पावडरची ही जोडी तुम्हाला उन्हाळ्यात आनंद तर देईलच, पण सोबतच तुमचे आरोग्य देखील जपेल. मित्रांनो, आपण वर्षभर या फळाची वाट पाहत असतो, त्यामुळे ते खाताना शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर करणेही योग्य आहे. मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुम्ही या आमरसामध्ये तूप किंवा सूट वापरता का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही वापरत नसाल तर आजपासून आमरस खाताना तुम्ही तूप आणि सुंठ किंवा वेलची पावडर नक्की टाका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून सांगा, कारण की मी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा उपयुक्त व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.